एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर जे त्याच्यानंतरचे लोक असतात जिवंत, त्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो का? आता ह्याचं उत्तर थेट असं होतो. त्याच्या स्मृती असतात, आठवणी असतात वगैरे वगैरे. पण त्या माणसाचं शरीर गेल्यानंतर त्याचं जे मनोबल आहे, जे मन आहे, त्याची जी एनर्जी, शक्ती आहे, पॉवर आहे. आता ह्याच्यावर खूप व्हिडिओ आलेले आहेत, मृत्यूनंतरचं जीवन वगैरे. मी तसं नाही बोलत आहे. स्वामी विज्ञानानंदांनी याच्यावर अफलातून अभ्यास केला आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की कृपा करून तुम्ही निव्वळ तत्त्वज्ञान स्वामीजींचा अभ्यासा. शक्य असेल तर मनशक्ती केंद्रात जाऊन स्वामीजींचं जन्म मृत्यू रोक्ष रहस्य सगळं वाचा. त्यांनी नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींना शक्ती कशी मिळाली, मृत्यूनंतर शक्ती कशी मिळते, मृत्यू हा एंड नाही तर शरीराचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. म्हणजे शरीर हा एनर्जीमध्ये जातं. शरीर सुटलं म्हणजे एनर्जी नष्ट होत नाही. आता आता लोक कॉन्शियसनेस वगैरे सगळं बोलत आहेत. व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीमध्ये याच्यावर प्रयोग होत आहेत. पण मृत्यूच्या नंतर प्रत्येकाचा परिणाम होतोच, सूक्ष्म परिणाम होतो. आणि ह्याच्यात काही अद्भुत गूढ अघोरी असं काही नाही आहे. कारण आपण ऑलरेडी आत्ता ना, आपण शरीराने जरी दिसत असलो ते प्रत्यक्ष आपली मनं कनेक्टेड आहेत, आपली एनर्जी कनेक्टेड आहेत. हा सगळा शक्तीचा खेळ आहे. तर शरीर त्यातलं बाजूला झालं म्हणजे तो प्रयोग थांबतो असं नाही, किंबहुना तो प्रयोग अधिक सूक्ष्म होतो. स्वामीजींनी नेहमी सांगितले की मला देहात असताना शक्ती द्यायला अडचण आहे, मला देहत्याग केला पाहिजे. पण ते म्हणायचे की ते निसर्गाचा मला जोपर्यंत ते चक्र जुळत नाही. म्हणून त्याचा 71चा प्रयोग फसला, 84चा फसला, मग 93ला ते सक्सेसफुल झाले. आणि तो प्रयोग त्यांनी माझ्यावर केला, इतरांवर पण केला. म्हणजे आमचे बरोबरचे लोक इथं मनाने खचले आणि मी मनाने पॉवरफुल झालो. आता हे तुम्हाला 30 वर्षाच्या डेटानंतर सिद्ध करता येईल. बरं, असं जगभरात अनेकदा झालेलं आहे. बरं, आता तुम्ही अनेक प्रॉफिट्स बघा, अनेक प्रेषित बघा, देव बघा, हे आज हयात नाही आहेत. आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, आंबेडकर शक्ती मिळतेच ना. ह्याचा अर्थ ते कुठे देहात आहेत, त्यांना आपण कुठे भेटलो आहे. ह्याचा अर्थ मृत्यूनंतर त्याचं अस्तित्व संपतं असं नाही. ती शक्ती वातावरणात राहते, त्याचा हेतू राहतो, त्याचा संकल्प राहतो. आपला प्रश्न आहे, आपल्याला ती शक्ती कशी मिळेल. मी जर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे थोडं जरी वागण्याचा प्रयत्न केला, संकल्प केला, त्यांनी काय केलं, समतावादी आहे, न्याय आहे, त्यांनी अन्याय नाही केला महाराजांनी किंवा सोडून नाही घेतला. जर मी थोडं तसं वागलो ती शक्ती मला मिळेल. मी जर कुठे मुलींसाठी काही काम केलं तर मला सावित्रीबाई फुलेची शक्ती मिळेल. मी जर संविधानाने जी दलितांवरच्या अन्यायासाठी काही अन्यायाविरुद्ध लढलो तर मला आंबेडकर शक्ती जी आहे ना, ही त्यांच्या संकल्पात आहे. त्या मृत्यूनंतर शक्ती मिळते असं होत नाही. हे डोक्यातून पहिल्यांदा तुम्ही काढा की शरीर हे फार लिमिटेड भाग आहे. आपल्या ह्या एनर्जी इकडे पण आणि इकडे पण आहे. शरीर हा खूप छोटा स्पॅन आहे, कळलं की नाही. त्यामुळे शक्ती ही मिळणार की नाही मिळणार हे जाणाऱ्यावर पण अवलंबून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी शक्ती दिलीच ना. 27 वर्ष मराठी कशाच्या बळावर लढले मग.